तुझ्या नवऱ्याला मी एका बाईबरोबर लक्ष्मी रोडला पाहिलं आज शॉपिंग करताना. लक्ष दे बरं का त्याच्याकडे. आज जरा गडबड आहे. उद्या निवांत बोलते तुझ्याशी. गाडेबाईने दीपाला काल फोनवर असे काही सांगितल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. आज सकाळपासूनच घरातल्या भांड्यांचा आवाज वाढला होता. मुलांनी अमुक भाजी नको म्हटल्यावर जे केले आहे ते खा गपचूप असा सज्जड दम भरला गेला होता. आम्हीच मरमर मरायचं. आम्हाला कुठं शॉपिंगला नाही म्हटलं तर लय काम निघतात ऑफिसची. त्या सटवीबरोबर बरं वेळच वेळ असतो हिंडायला. समीरच्या कानावर अशा बऱ्याच वाक्यांची सरमिसळ सकाळपासून कानावर पडत असली तरी त्याला त्याचे फार काही विशेष वाटले नव्हते. नेहमीप्रमाणे पुस्तकात तोंड खुपसून त्याने दीपाकडे दुर्लक्ष केल्याने तिची अजून चिडचिड होत होती. कोणाशी बोलते मी? भिंतीशी का? कोण होती ती बाई आणि काय शॉपिंग करायची होती तुम्हाला? दीपाचा राग 7व्या आसमानवर पोचला होता. आता कोण भेटलं तुला कान भरवायला? कुणी काहीही बरडतं आणि तू विश्वास ठेवतेस. कसली शॉपिंग? कोण बाई? समीर अगदी शांतपणे तिच्यासमोर असूनही पुस्तक वाचत असल्याचा आव आणत होता. खरे तर कुणी हिला सांगितले असेल, काय काय सांगितले असेल अशा विचारातच तो बुडाला होता. काल रात्री दीपाने त्याची बॅग तपासली, फोन तपासला, खिशे तपासले, पण तिला ठोस असे काही सापडले नव्हते. कदाचित म्हणूनच नवऱ्याने स्वतःहून सांगावे या अपेक्षेने तिचे केविलवाणे प्रयत्न चालू होते. मुलांची शाळेची बस आली आणि दोन्ही मुले शाळेत गेली. घरात एकटे सापडलो तर भांडण वाढेल याची पूर्वकल्पना समीरला असल्याने त्याने ऑफिससाठी आवरावर सुरू केली. मला लवकर जायचे आहे ऑफिसला. डब्बा भर लवकर. समीर अजूनही काहीच घडले नाही या आविर्भावात वावरत होता. हो तर ती सटवी वाट बघत असेल ना ऑफिसला. जाणार आहे की अजून कुठे फिरायला जायचे असेल? अगं माझी आई, चल माझ्याबरोबर, म्हणजे कळेल तुला कुठे चाललो आहे ते. काय डोक्याला शॉट लावला आहे सकाळपासून? उगाच काहीतरी खूळ डोक्यात घ्यायचं आणि बळबळ करायची. देते आहेस का डब्बा की निघू तसाच? तिच्याबरोबर हॉटेलात जेवायचं असेल ना, मग कशाला पाहिजे डब्बा? दीपाच्या तोंडाचा पट्टा काही थांबायचे नाव घेत नव्हता. समीरने स्वतःच कष्ट घेऊन डबा भरला आणि तो घरातून निसटला. अशा नाजूक गोष्टीत एकमेकांचा सल्ला घेण्यासाठी बायकांची एखादी खास मैत्रीण असते. तशीच 4थ्या मजल्यावर राहणारी नैना होती. समीर गेल्यानंतर दीपाने नैनाला घरी बोलावले आणि कालच्या फोनबद्दल सांगू लागली. खरे तर अशा वेळी धीर देऊन कानावर आलेल्या बातम्या खऱ्या की खोट्या याची शहानिशा करायचा सल्ला देण्याऐवजी अशा मैत्रिणी सुतावरून स्वर्ग गाठल्यासारख्या भलत्या सलत्या कथा रचायला लागतात. अगं या पुरुषांचे काय खरे ग? आपल्याला सांगतात एक, बाहेर करतात एक, आणि आपण कुठं कुठं लक्ष घालणार? घरची कामं, पोरांची शाळा, त्यातच दिवस जातो निघून आपला. पण गाडेबाई खरं बोलत असेल ना ग? ती कशाला खोटं बोलेल माझ्याशी? तिचे दुकान आहे म्हणून जायला लागतं तिला लक्ष्मी रोडला. तिकडंच बघितलं असेल यांना. एकंदरीत सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन नैना बोलू लागली. पण तुला काही शंका वगैरे आली का एवढ्यात? म्हणजे तो फोनवर कुणाशी बोलताना वगैरे, किंवा अचानक छान राहायला लागला, नवीन परफ्यूम, कपडे आणले असे वगैरे? बायकांच्या डोक्यात असे कुणी काय घातले तर बायका आपोआप चाकडी जोडायला चालू करतात. तसे काही नाही. पण त्याला क्रिकेटची आवड आहे म्हणून मागच्या महिन्यात शूज आणि 4-5 टी शर्ट घेतले आहेत. अधेमध्ये टी शर्ट जीन्सवर पण ऑफिसला जायला लागला आहे आजकाल. दीपाचे बोलणे नैना एखादा आवडता चित्रपट पाहिल्यासारखा मन लावून ऐकत होती. मग तर बाई लक्ष ठेव त्याच्यावर. दर 2 तासांनी व्हिडिओ कॉल करत जा. तू फोन आलेला त्याला सांगायचं नव्हतं लगेच. आता तो सावध झाला असेल. तुला लगेच काही क्लू मिळणार नाही. सध्या असे दाखवत की तुला कुठला संशय नाही. जे चाललंय ते चालू दे. बघ 7-8 दिवसात काही ना काही धागा लागेल हाताला. नैना अगदी मोठ्या अनुभवी बाईसारखे दीपाला समजावून सांगत होती. डोळ्यातील बुबुळं कपाळाच्या दिशेने वळणीत दीपाने एवढाच प्रतिसाद दिला. चल मी निघते. पोरीला शाळेतून आणायला जायचे आहे. मी सांगितले ते लक्षात ठेव. नैना मार्गस्थ झाली. समीरच्या कामाचा व्याप बराच वाढला होता. चाकणचा ब्रँच मॅनेजर सोडून गेल्याने त्याला आता भोसरी आणि चाकण दोन्ही ब्रँचचे काम करावे लागत होते. त्यात दीपाच्या कानावर कुणी काय भरवले त्यामुळे कालपासून तिचे वागणे बदलल्याने त्याला वाईट वाटत होते. कदाचित गेल्या काही महिन्यात आपण कुटुंबासोबत कुठे फिरायला गेलो नाही म्हणून दीपा अशी वागत असावी असेही त्याला वाटले. लवकरच एखादे ट्रिप करू असे त्याने मनोमन ठरवले. संध्याकाळी घरी आल्यावर समीरला आश्चर्याचा धक्का बसला. दीपाने चिकन बनवले होते. तिच्या चेहऱ्यावर स्मित होते. सकाळी जाताना हीच होती का अशी शंकाही त्याला आली. हातपाय धुतल्यावर त्याने सोफ्यावर बसून टीव्हीचा रिमोट हातात घेतला. काय मग गेलं का डोक्यातून जे काय भरलं होतं ते? कुणी काय सांगितलं होतं आता? कुणी नाही. दीपाने ताट वाढायला घेतले. नैनाने सांगितलेल्या गोष्टी मात्र तिच्या डोक्यात फिरत होत्या. ती आता कुठलाही संशय नाही असे छान वागू लागली.
पुढचा आठवडाभर घरातील वातावरण चैतन्यमय राहिल्याने समीरलाही बायकोचा कुठलाही संशय नसल्याची खात्री झाली. नैना तशी रोजचा आढावा घेण्याचे काम उत्साहाने करत होती. काही मिळाला का ग क्ल्यू या वाक्यावर? नाही ना, अजून काहीच, हे उत्तर येत होते. या एवढ्या गोंधळात गाडेबाई त्या फोननंतर गायब झाली होती. तिने दुसऱ्या दिवशीही फोन केला नव्हता याचे दीपाला थोडे आश्चर्य वाटले. तिने गाडेबाईला दिवसभरात 4 वेळा कॉल केला होता, पण एकदाही कॉल कनेक्ट झाला नव्हता. बहुतेक ती रेंज नाही त्या ठिकाणी असावी असे दीपाला वाटले. पुढे 2 दिवसांनी पण गाडेबाईचा कॉल न लागल्याने दीपा अजून अस्वस्थ झाली. एका दुपारी नैना घरी आल्यावर आपण गाडेबाईच्या घरी जायचे का अशी विचारणा तिने केली. त्यावर संध्याकाळी जाऊ असे नैनाने सांगितले. गाडेबाईचे घर तसे गाडीने 10 मिनिटाच्या अंतरावर असल्याने त्या दोघी संध्याकाळच्या सुमारास तिच्या घरी पोहोचल्या. घर आणि दुकान समोरासमोर असणारी गाडेबाई अंगणातच भाजी निवडत बसली होती. या दोघींना पाहताच ती उठून उभी राहिली. काय दीपाली, नैना आज इकडं कुठं वाट धरली म्हणायची? तिच्या अशा बोलण्याने दीपा थोडी गोंधळली. इकडं कुठं म्हणजे? तूच तर फोन केला होता ना दीपाला, तिच्या नवऱ्याला एका बाईबरोबर पाहिलं म्हणून, लक्ष्मी रोडला शॉपिंग करताना. नैनाने आता गुंता सोडवायला पुढाकार घेतला होता. बया, मी कशाला कॉल करू हिला? मी त्या दीपाली ठोकटला कॉल केला होता. ही दीपाली पाटील आहे. हिच्या नवऱ्याला वेळ असतोय वय फिरायला कामातनं, पार रात होती यायला घरी. खरे तर दीपापेक्षा नैना आता जास्त चिडली होती. तुझा फोन आण इकडे भवाने, तिने गाडेबाईला आदेश दिला. नोकियाच्या त्या फोनची स्क्रीन पण तशी फार अंधुक दिसत होती. आवाजही नीट येत नाही असे गाडेबाईने सांगितले. त्यात तो फोन पावसात भिजल्यामुळे 4-5 दिवस बंद होता. तरी फोन थोड्या वेळापूर्वीच कसाबसा चालू झाला होता. नैनाने कॉल हिस्ट्री उघडली. गेल्या सोमवारच्या यादीत दीपाली नाव तिला दिसले. अगं टवळे, हा कॉल काय तुझ्या आईने केला होता का? बघ की. अगं पण मी ठोकळला लावला होता फोन. गाडेबाईच्या उत्तरावर नैनाचा पारा अजून चढला. पण तिने पुढे काही बोलण्याऐवजी ठोकळचा नंबर काय नावाने सेव्ह आहे याच्यात हा प्रश्न टाकला. तेव्हा तोही दीपाली नावाने सेव्ह असल्याचे नैनाच्या लक्षात आले. अगं दीपा, या भवानीने दोन्ही नंबर दीपाली नावाने सेव्ह केले आहेत आणि त्या दिवशी ठोकळऐवजी तुला फोन लावला होता. हिने एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करेल ही बाई. हिच्याशी काही संबंध ठेवू नको यापुढे. चल आता इथून. चुकून लागला ग हिला फोन. नको आमच्यात भांडण लावू म्हणत गाडेबाईने सारवासारव करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. गाडेबाईच्या मी कशाला कॉल करू हिला या वाक्यानंतर दीपा आपल्या जगात हरवली होती. आपल्याकडून फार मोठी चूक झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. अपराधीपणाच्या भावनेने तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. नैनाने दीपाला गाडीवर बसवले आणि घर गाठले. दीपा, आपणच मूर्ख आहोत बघ. कोणाच्याही बोलण्यावर सरळ विश्वास ठेवतो. तुझ्या नवऱ्याला काय वाटेल ग हे सगळे कळल्यावर? जाऊ दे, त्याला सांगूच नको काय घडलं ते. एवढाच प्रतिसाद दीपाने दिला खरा, पण संध्याकाळी एकांतात घडलेला सगळा प्रकार तिने समीरला सांगितलाच. अगं माझी शक्की पागल बायको, कुणी काही बोलल्यावर त्याची शहानिशा करावी. विघ्न संतोषी लोक कमी असतात का जगात? समीरने दीपाची समजूत काढली होती. समीरने एव्हाना सुटकेचा निश्वास टाकला होता. तसे बायकोने संशय घेण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधीही अशा घटना घडल्या होत्या. आता बाहेरची लफडी कमी केली पाहिजेत. सगळी माणसं गाडेबाईसारखी 2000त मॅनेज होणार नाहीत असे समीर मनातच पुटपुटला आणि पेल्यातलं वादळ थोपल्याच्या आनंदात झोपी गेला. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.